मी काय म्हणतो दादा बोला. जरा आपण थोडं नरमाईनं घेऊया. मला काय म्हणायचं की कुठली तरी एक अमेरिकेतली कंपनी आणि त्यासाठी आपण इथे असं कोल्हापुरात राहून भांडायचं कशाला? त्यांना कुणाच्याच हाती काही लागणार नाहीये. म्हणजे कसं? म्हणजे कसं? बोला. म्हणजे काय की एक प्रोफेशनल इथिक्स म्हणून विचार करा ना. आम्ही त्या कंपनीशी आधी व्यवहार केलाय की नाही? केलं की. त्यांचे पैसे सुद्धा आम्ही घेतले. मग देऊन टाका परत, कारण माझा व्यवहार पूर्ण झालाय. नाही नाही असं होत नाही ना. म्हणजे काय की असं होतं बरं का, असं होतं. पण दादा साहेब मी काय म्हणतोय आपण काहीतरी सामोपचाराने सेटलमेंट करून. सेटलमेंट आता कसं एकदम बरोबर बोलले तुम्ही. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सेटलमेंट अशी होऊ शकते की तुम्ही या प्रकरणात लक्ष घालू नका. आपल्याकडे भरपूर पार्ट आहे, त्याच्या 2-3 तुम्हाला देतो. अहो भरलेल्या गाडीला चिपडाचं वजन होतं आणि एकाच दगण्यात राहायचं, मग एकमेका जीवर कशाला पाहिजे. आता सेटलमेंट झाली, तुम्ही ती जमिनीच राहायची. आमच्या सभ्यपणाचा गैरफायदा घेताय तुम्ही. आता बरी गंमत आहे. म्हणजे तुम्ही घेतो तो फायदा आणि आम्ही घेतो तो गैरफायदा. हे काय खरं नाही बा. व्यंग आपण हे डिस्कशन इथेच थांबवूयात, कारण काय यांच्याकडे असेल पण आपल्याकडे फारसा वेळ नाहीये. होळकर, ग्रीनफील्ड बरोबर त्या जमिनीचा व्यवहार आम्ही सुरू केला होता आणि तो व्यवहार आम्हीच संपवणार. तुमचा त्या व्यवहाराशी काय बी संबंध नाही. राग पण येतो तुम्हाला. काय प्रॉब्लेम काय? म्हणजे माझ्या माहितीनुसार अशा 2च प्रकरणामध्ये माणसाला राग येतो. एक, भूक लागली असेल, तसं काय असेल तर तुम्हाला जीव घालतो. 2, बायकोशी भांडण झालं असेल तर. पण त्या प्रकरणामध्ये आपण काय करू शकत नाही. या फोन घ्या. तुमच्या बायकोचा असेल. दादासाहेब आम्ही आमचं म्हणणं सांगितलंय. तुम्ही विचार करा. वाटल्यास आपण पुन्हा भेटू ना, पुन्हा भेटू. जय तांबडे महाराज. ओके, तो माणूस मला काही करणार नाही ना? हो, तुम्ही म्हणाला होता की पाटील काळजी करू नका. आता तुम्ही साहेबांच्या आश्रयाला आलात आणि असले मुदाळकर किती आले गेले हो. या तुम्ही. येतच आहे. विख्या, हा साहेब. का भनकला एवढा तो मुधोळकर? त्याला एवढं वाईट बोललं का त्याला? असं कर, त्याची सगळी जन्मकुंडली हिस्ट्री बिस्ट्री 24 तासाच्या आत माझ्या समोर आणून मांड. जा, मजा येणार. सत्यजित मुधोळकर, मजा येणार. दमया तुमच्यामध्ये.
दम आहे, दम आहे. हे तांबडे महाराज, काय झालं? तुला इथे बसून विचारायला काय जातंय काय झालं म्हणे. हो, चिडलायस तू? हे काय खातेस तू? हा ब्रेड बटर का? अगं आज अख्खं जग उपास करतंय कशासाठी? नवऱ्याच्या म्हणजे नवऱ्याच्या लॉंग लाईफसाठी. तुझ्या लॉंग लाईफ साठी मी उपास करायचा काही संबंध आहे का गौरव? ओ अच्छा अच्छा अच्छा, तुला सोडून मी एकटी एकटी खातीये म्हणून पोटात दुखतंय ना तुझ्या ना? ए तुला मागेच सांगितलं ना, हे माझं घर आहे, मला हवं ते मी खाऊ शकतो. अगं हक्क आहे. हा त्याच हक्काने ऑफिस मधनं तुला 10,000 रुपये आणायला सांगितले होते. आणलेस? नाही ना, नाहीच दिले. तो 1.5 दमडीचा अकाउंटंट साधा एम्प्लॉई मला शिकवतो. म्हणे प्रोसिजर्स फॉलो करावे लागतात. आणि प्रोसिजर काय तर मोठ्या साहेबांना विचारल्याशिवाय पैसे नाही देता येत. माहिती होतं मला. कळलं ना आता? हक्क, तुझी लायकी. अरे कंपनीचा मालक ना तू गौरा. कंपनीच्या अकाउंट मधनं साधे 10,000 रुपये मिळत नाहीत तुला. अरे घरातल्या कुत्र्याच्याही गरजा वेळेवर पूर्ण करतात रे लोक. नाही तर तू ए माझ्यावर हसायचं नाही हा, सांगून ठेवतो. मग काय दया दाखवू तुझ्यावर? नाही तू हस माझ्यावर. हा माझी लायकी काढ, माझी चेष्टा कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर मनात आणलं ना तर काहीही करू शकतो. हा काहीही. अच्छा, नाही मग गौरांग आता काहीतरी करूनच दाखव. आज आता ताबडतोब काहीतरी करूनच दाखव मला. चल. आधी खातो मग बघतो काय करायचं ते. सत्यजित हे बघ, तू जरा शांत हो, माझं ऐक जरा. काय शांत हो, आता हा आपल्याला शिकवणार बिझनेस कसा करायचा, हा आपल्या समोर डील ठेवणार. आपण कायला घरचे नोकर वाटलो त्याच्या. सत्यजित हे बघ, माझं ऐक. तो त्याचा धंदा करायला बसलाय, त्याने त्याचं डील आपल्या समोर ठेवलंय. आता त्याचं काय करायचं ते आपण विचार करून ठरवू ना. अरे फ्रॉड आहे तो, आणि तो साला पाटील आहे. होळकरला जाऊन मिळाला काय. आज संध्याकाळपर्यंत नाही त्याचा हिशोब मी चुकता केला ना तर बघ. सत्यजित एक मिनिट. हे प्रकरण एवढं साधं नाहीये की पटकन आपण काही पावलं उचलावीत. आपली गाठ पहिल्यांदा एका मोठ्या माशाशी पडली आहे. त्याची शिकार तर करायचीच, पण सावधगिरीने. कारण दादा होळकर हा एक अत्यंत हुशार, अनुभवी आणि पोचलेला माणूस आहे. म्हणून तुला म्हटलं होतं मी विहंग, या असल्या लोकांशी डायरेक्ट टक्कर घ्यायची, तरच आपण मोठे होऊ. ताईसाहेब काय करतसा? काय नाही, कॉफी करून घेत. नाही म्हणजे मला बी करायचीच होती. साहेब आले ते ना. सत्यजित आलाय? होय, पण मंजिरी ताईसाहेब नाही आल्या. तू राहू दे, तुझं काम कर, मी करून घेते कॉफी. बरं आहे.
काहीच बोलणार नाहीयेस? हे बघ प्रिया, हे काय आहे? कॉफी. प्रिया, आपल्यात जे काही झालं त्याबद्दल आपलं बोलून झालंय. पण हे असं कपाळावर कुंकू लावून मिरवायची काय गरज आहे? मला सतत या गोष्टीची जाणीव करून द्यायची काय गरज आहे? हे असं सगळं जगजाहीर करायची काय गरज आहे? सत्यजित, मी सगळ्यांना सांगितलंय की काय? इतकं घाबरायची काय गरज आहे? प्रिया, इनफ. खोटं बोलले. सॉरी. मी सगळ्यांना सांगितलंय हे खोटं बोलले. पण तुझ्यापासून काय खोटं बोलणार? बघ प्रिया, मी मान्य करतो की चूक झाली, माझी चूक झाली. कॉफी. प्रिया, प्लीज प्लीज हे सगळं डोक्यातून काढून टाक. हे तू मला सांगतोय? सत्यजित, तुला जर हे सगळं विसरायचं असेल ना तर विसर. प्रिया, हा सगळा मूर्खपणा आहे. असू दे. ह्या सगळ्याची काही गरज नाहीये. मला आहे. सत्यजित, मी तुला कधीच मनानं आपला पती मानलं होतं. पण काल रात्री आपला गांधर्व विवाह झाला. असं काहीही नसतं. तुला असं वाटतं. सत्यजित, प्लीज, माझं हे सुख माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. आता हे काय नाटक आहे? आणि गेली कुठे होतीस तू? नाही, पूजेसाठी म्हणून मंदिरात गेले होते. मंदिरात गेली होतीस की जेलमध्ये गेली होतीस आशिषला भेटायला? दुसरा विचार नाहीच येऊ शकत ना तुमच्या मनात? बघ, तूच बघ काय अवस्था करून ठेवलीस तू माझी. देवाला बोलता येत नाही ना म्हणून, नाहीतर त्यालाच बोलवलं असतं साक्षीसाठी. एकतर तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, आणि दुसरी गोष्ट, मी फक्त आणि फक्त सत्य बोलायला बांधीलंय. त्यामुळे आपल्यातला हा विषय तेव्हाच संपेल जेव्हा मी पूर्णपणे निर्दोष आहे अशी तुमची खात्री पटेल. आणि हो, ती वेळ लवकरच येणार आहे. तुझी ही सगळी नाटकं ताबडतोब बंद व्हायला पाहिजेत, कळलं? ताबडतोब. नाही, तुम्ही कितीही नाही म्हटलं ना तरी मी दर सोमवारी पूजेसाठी जाणार. बाहेर जायची एवढी हौस आहे ना तुला? चल. घराबाहेर राहायची खूप हौस आहे ना तुला? मग आता इथेच थांब. घरात पाऊल ठेवायचं नाही.
घटस्फोट? पण हे सगळं तुला कसं कळलं? कसं म्हणजे? अगं वहिनी स्वतः बोलली ना मला. मावशीच्या डोक्यात हा विचार येणार हे तर मला माहिती होतं, पण इतक्या लवकर येणार असं वाटलं नव्हतं. अगं वहिनीला सत्यजितचं सुख महत्वाचं आहे आणि या घडीला सत्यजितच्या सुखाच्या आड फक्त आणि फक्त मंजिरी आहे. मग आता प्रश्नच मुळासकट उखडून काढायला नको का? पण आत्या, पण नाही आणि बेन नाही. आता मुंडवळ्या बांधायची तयारी कर. अगं सत्यजित आणि मंजिरीच्या घटस्फोटाचा विचार जर मी वहिनीच्या मनात आणू शकते तर सत्यजितच्या दुसऱ्या लग्नाचा विचार मी आणू शकते की वहिनीच्या मनात? आत्या, दुसरं लग्न सत्यजितला करायचंय. हे सगळे विचार मावशीच्या डोक्यात टाकून काय उपयोग आहे? अगं सत्यजितने हे लग्न वहिनी म्हणाली म्हणून केलं की नाही? वहिनी म्हणाली त्या मुलीशी त्यानं लग्न केलं म्हणजे काय? सत्यजित वहिनीच्या शब्दाबाहेर नाही. हे जे तू काय स्वप्नांचे महाल उभे करतेस ना, ते पडायला वेळ लागणार नाहीये. नाही, या वेळेला नाही होणार तसं. तू बघतच राहा काय काय आणि कसं कसं होतं ते. अगं मी आहे तुझ्या संग. नाही, घटस्फोटाचा निर्णय सत्यजित इतक्या सहजासहजी नाही घेणार. मी तुझ्या भल्याचा विचार करते आणि तू अगं चांगला विचार तरी कर. आत्या, तेच सांगायचा प्रयत्न करते मी तुला. तू जे हे काय म्हणतेस ना, ते इतकं सोपं नाहीये. आणि तुला वाटतं तितकं अवघड बी नाहीये. लक्षात ठेव. सत्यजितनी खरं प्रेम केलंय तिच्यावर, आणि खरं प्रेम काय असतं ते मला विचारावं पण. ताईसाहेब, घ्या की थोडं. आज सकाळ धरून तुम्ही काय बी खाल्लेलं नाही, थोडंसं खाऊन घ्या. नाही, मला नको आहे. तू जेवलीस? तुम्ही अशा सकाळ धरून उपाशी आहात तर मला गोड लागेल का जेवण? माझ्यासाठी तू काय एवढा त्रास करून घेतेस? असं काय बोलताय? जेवून घ्या. या अख्ख्या घरात मला काडी इतकीही किंमत नाही. फक्त तूच आहेस जी माझ्यासाठी एवढं सगळं करतेस. नको करू सगळं एवढं. असं नका बोलू ताईसाहेब, खाऊन घ्या. मग कसं बोलू मीरा? ही माझ्या वाट्याची दुःख आहेत आणि मला ती भोगायलाच हवीत. मला लय काही कळत नाही, पण एवढं माहीत आहे की घरात जे काही घडते त्यात तुमची काय बी चूक नाही. मला एक कळत नाही, जी गोष्ट मला कळते ती या घरातल्या शिकले सवरलेल्या माणसांना का बरं कळत नाही? आपल्या वाट्याला जे येईल ते विना तक्रार सहन करायचं असतं. हां, पण एक दिवस देवाला दया येईल आणि आपण जिंकू या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. या विश्वासानेच लढायला बळ मिळतं, नाही का? देवाला दया येईपर्यंत आपण त्याची वाट पाहत असायचं बाई. पण तुम्ही किती देवाचं करता, त्याला कशी दया येत नाही तुमची? त्याचीच परीक्षा बघते मी. लहानपणापासून ना मी सगळ्यांनी सांगितलं तसं वागले. आईने, बाबांनी, मग नंतर पतीचा शब्द प्रमाण मानून त्यांच्या मनाप्रमाणे वागत राहिले. देवावर सुद्धा मनापासून श्रद्धा ठेवली. कोणावर कधीच अविश्वास नाही दाखवला. पण मला खरंच कळत नाही, आजच्या एवढ्या पवित्र दिवशी माझ्याच बाबतीत असं का घडलं? देव माझ्यावर रुसलाय की नाही मला माहित नाही, पण हो, आता तो माझा नाही राहिला एवढं मात्र नक्की. जाऊ दे, जा तू, मला काही नाही होणार.